भिवंडीमधील फेडेगावमध्ये 3 मुलींसह गळफास घेऊन आईने आत्महत्या केलेली आहे। पती रात्रपाळीमध्ये कामावर गेल्यानंतर महिलेनं आपल्या मुलीसह गळफास घेत जीवन संपवलेलं आहे। महिलेचा पती सकाळी 9 वाजता घरी परतल्यानंतर घटना उघडकीस आली, तर आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये 8 अनधिकृत प्राथमिक शाळा आहेत। पालिकेच्या सर्वेक्षणामध्ये टिटवाळा परिसरामध्ये सर्वाधिक बेकायदेशीर शाळा असल्याचं उघड झालेलं आहे। पालिकांनी या शाळांमध्ये मुलांना दाखल करू नये असं आवाहन केलं असून या शाळांवर कारवाई केली जाणार आहे। पालघरच्या तलासरीमध्ये एका महिलेसह पुरुषावर बिबट्यानं जीवघेणा हल्ला केला। हल्ल्यामध्ये महिला आणि पुरुष दोघंही गंभीर जखमी झाले असून त्यांच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। या हल्ल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। वन विभागानं बिबट्याला लवकरात लवकर पकडण्याची मागणी स्थानिकांनी केलेली आहे। कल्याणच्या दुर्गाडी चौकामध्ये 1 मे रोजी अजित पवार गटाकडून लावण्यात आलेल्या प्रवेशद्वाराची कमान कोसळलेली। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। कमान रस्त्यावर कोसळल्याने गोविंदवाडी बायपासच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना अडचण निर्माण होते। धोकादायक होर्डिंग कमानीवर केडीएमसीचं दुर्लक्ष असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। गोव्यातल्या शिरगावमध्ये आता बघूया ठाणे पालघरमधल्या महत्त्वाच्या 5 बातम्या। भिवंडीमधील फेडेगावमध्ये 3 मुलींसह गळफास घेऊन आईने आत्महत्या केलेली आहे। पती रात्रपाळीमध्ये कामावर गेल्यानंतर महिलेनं आपल्या मुलीसह गळफास घेत जीवन संपवलेलं आहे। महिलेचा पती सकाळी 9 वाजता घरी परतल्यानंतर घटना उघडकीस आली, तर आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये 8 अनधिकृत प्राथमिक शाळा आहेत। पालिकेच्या सर्वेक्षणामध्ये टिटवाळा परिसरामध्ये सर्वाधिक बेकायदेशीर शाळा असल्याचं उघड झालेलं आहे। पालिकांनी या शाळांमध्ये मुलांना दाखल करू नये असं आवाहन केलं असून या शाळांवर कारवाई केली जाणार आहे। पालघरच्या तलासरीमध्ये एका महिलेसह पुरुषावर बिबट्यानं जीवघेणा हल्ला केला। हल्ल्यामध्ये महिला आणि पुरुष दोघंही गंभीर जखमी झाले असून त्यांच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। या हल्ल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। वन विभागानं बिबट्याला लवकरात लवकर पकडण्याची मागणी स्थानिकांनी केलेली आहे। कल्याणच्या दुर्गाडी चौकामध्ये 1 मे रोजी अजित पवार गटाकडून लावण्यात आलेल्या प्रवेशद्वाराची कमान कोसळलेली। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। कमान रस्त्यावर कोसळल्याने गोविंदवाडी बायपासच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना अडचण निर्माण होते। धोकादायक होर्डिंग कमानीवर केडीएमसीचं दुर्लक्ष असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे।